नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सर्वांना एस टी बसमध्ये तिकिटामध्ये सवलत देण्यात येते. मात्र यापुढे आता एस टी बसमध्ये तिकिटामध्ये सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला NCMC स्मार्ट कार्ड 1 ऑगस्ट 2026 पासून बंधनकारक करण्यात येणार आहे. NCMC स्मार्ट कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, अन्यथा तुम्हाला ST तिकिटामध्ये सवलत दिली जाणार नाही. परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिलेली आहे आणि याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे. पहा, 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. मुंबई, दिनांक 12 जून 2026. 12 जून रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सवलत मिळवण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड हे बंधनकारक करण्यात येणार आहे. पुढे पाहूयात आपण. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलेला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. दरम्यान NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्राचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले आहे. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ST बसमध्ये तिकिटामध्ये सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला NCMC स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जवळील बस डेपोमध्ये संपर्क साधून आपला NCMC स्मार्ट कार्ड काढून लवकरात लवकर ते कार्यान्वित करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.